मित्रांनो, सोयाबीन पिकाला तिसरी व शेवटची फवारणी आपण सोयाबीनच्या शेंगा पोसण्याच्या कालावधीत करणे गरजेचे आहे। यावेळी आपण शेंगा पोखरणारी अळी नियंत्रित करण्यासाठी यासोबतच सोयाबीनच्या दाण्याचा आकार, वजन व गुणवत्ता सुधारेल या दृष्टीने औषधाचा वापर करायचा आहे। त्यापूर्वी चॅनल जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ आपल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे। सोयाबीन पिकाला तिसरी फवारणी करताना पीक दीर्घकाळ संरक्षित राहील या गोष्टीचा विचार करून व सर्व अळ्यांचा नायनाट होईल या हेतूने आपण कीटकनाशक वापरायचं आहे। तर त्यासाठी आपण कोणतं कीटकनाशक वापरायचं, त्यासोबतच टॉनिक कोणतं वापरायचं हे आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, सर्व प्रकारच्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी आपण FMC कंपनीचं कोराजेन घ्यायचं आहे। कोराजेनचे फायदे, किंमत, कार्यपद्धती याबद्दल सविस्तर सर्व माहिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपण येथे क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता किंवा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या व्हिडिओमध्ये कोराजेन विषयी सर्व माहिती डिटेलमध्ये सांगितलेली आहे। या कोराजेनचं प्रमाण आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 8 मिली प्रतिपंप घ्यायचा आहे आणि यासोबत आपल्या सोयाबीन पिकाला जी पण मुख्य अन्नद्रव्याची गरज आहे त्या मुख्य अन्नद्रव्याची कमतरता भासू नये या दृष्टीने आपण विद्रव्य खतामध्ये 0050 हे विद्रव्य खत 80 ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणात घ्यायचं आहे, जेणेकरून मुख्य अन्नद्रव्याची गरज त्या ठिकाणी भागवली जाईल। यासोबत आपल्या सोयाबीनच्या शेंगाचा जो आकार आहे, यासोबतच दाणे मोठे व्हावेत, वजनदार व्हावेत यासाठी आपण एक टॉनिक घ्यायचं आहे, ते आहे इसाबियन टॉनिक। याचा वापर करायचा आहे। इसाबियन टॉनिकचा वापर कसा करायचा, फायदे काय आहेत, त्यामध्ये कोणते घटक आहेत याबद्दल जर सविस्तर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण हा व्हिडिओ पाहू शकता किंवा त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आपण तो व्हिडिओ पाहू शकता। किंवा जर आपलं बजेट कमी असेल तर अशा वेळी आपण इसाबियन टॉनिकऐवजी चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट पण वापरू शकता। चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट जर वापरणार असाल तर याचं प्रमाण 20 ग्रॅम प्रतिपंप ठेवायचं आणि जर आपण इसाबियन वापरणार असाल तर इसाबियन टॉनिकचं प्रमाण 30 मिली प्रतिपंप। अशा प्रकारे आपण सोयाबीन पिकावर तिसरी व शेवटची फवारणी घेऊ शकता, ज्यामध्ये कोराजेन 8 मिली यासोबत 0050 हे विद्रव्य खत 80 ग्रॅम प्रतिपंप आणि इसाबियन टॉनिक 30 मिली प्रतिपंप। सांगितलेले प्रमाण हे 15 लिटरच्या फवारणी पंपाकरिता आहे। माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।